आताची सर्वात मोठी बातमी सटाणा शहरातील व्हीपीएन विद्यालयाजवळ चाकू हल्ल्यात 3 जण जखमी। याबाबत सविस्तर वृत्त असे की देवचंद सखाराम आवारे राहणार साकोरे तालुका इगतपुरी यांची पत्नी बागलाण तालुक्यातील कोळीपाडा गावी माहेरी बाळंतपणासाठी 2 वर्षाच्या मुलाबरोबर आली होती। पती देवचंद 2 मित्रांबरोबर बागलाण तालुक्यातील कोळीपाडा येथे आले होते। लगेच आमच्याबरोबर सासरी चल असा पत्नीला त्यांनी दम दिला। त्यावर पत्नीने नकार दिला असता 2 वर्षाच्या मुलाला गाडीत बसून देवचंद इगतपुरीकडे निघाला। सटाण्यात पिंपळेश्वर रोड येथे राहणारा भाऊ नामदेव जाधव याला फोन करून बहिणीने हकीकत सांगितली। तो तातडीने मेहुण्याच्या शोधात निघाला असता सटाणा शहरातील व्हीपीएन विद्यालयाजवळ नामदेवने मेहुण्याची गाडी अडवली। दाजी तुम्ही भाच्याला का घेऊन चाललात असा जाब विचारला असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। यावेळी गाडीत बसलेल्या 2 मित्रांपैकी गणू नावाच्या व्यक्तीने नामदेववर चाकूने वार केले। भर रस्त्यात थरकाप उडवणारी घटना बघून नामदेवला वाचवण्यासाठी योगेश मधुकर येवला राहणार सटाणा व देवेंद्र राजेंद्र बच्छाव राहणार माळवाडी तालुका देवळा हे तरुण धावून गेले। असे दोघांसह नामदेव जखमी झाले। यामधील देवेंद्र बच्छाव यांच्यावर शहरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर योगेश येवला हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे। देवचंद, 2 मित्र व मुलगा यशसह नाशिककडे पळाले असून त्यांना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक गेले आहे। गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल बोरसे, दत्तात्रय राऊत, पोलीस हवालदार बाळासाहेब निर्भवणे, योगेंद्र शिसोदे, योगेश सोळुंके, समाधान कदम करत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळे, सटाणा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।